नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लोक विकास आणि पर्यावरण। लोक विकास आणि पर्यावरण भाग 8 या व्हिडिओमध्ये आपण शाश्वत विकास आणि शाश्वत विकासाची ध्येय या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय कन्सेप्ट आहे, त्याचबरोबर शाश्वत विकासाची ध्येय कोणकोणती आहेत या टॉपिकच्या संदर्भाने आपण या अगोदर आलेले प्रश्न आणि काही सराव प्रश्नावर देखील चर्चा करणार आहोत। आपल्याला परीक्षा विभागाने जो प्रकरण क्रमांक जो 9 आहे या 9चा जो सिलेबस दिलेला आहे पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट, यामध्ये आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड गोल्स हा टॉपिक दिलेला आहे। त्यामुळे आपण एकदम सिलेबस वाईज टॉपिकवरच पर्यावरणाच्या चर्चा करत आहोत। या अगोदर आपण इंटरनॅशनल सोलार अलायन्स आणि क्योटो प्रोटोकॉल या संदर्भाने स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। आता आपल्याला पाहायचे नेमकं शाश्वत विकास म्हणजे काय। पर्यावरणामध्ये अलीकडच्या काळामध्ये ही वापरण्यात आलेली महत्त्वाची कन्सेप्ट आहे, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो। थोडक्यामध्ये निसर्ग व नैसर्गिक साधने संरक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संघाने सादर केलेल्या 1980च्या जागतिक संरक्षक योजनेत शाश्वत विकासाची संकल्पना प्रथम वापरण्यात आली। विकास व पर्यावरणातील जागतिक आयोगाने शाश्वत विकास ही संज्ञा सामान्य वापरात आणली। आपले सामायिक भविष्य ज्याला आपण आवर कॉमन फ्युचर या अर्धवार्षिक अहवालामध्ये ही संज्ञा स्वीकारली गेली, जिला आपण ब्रुटलँड अहवाल म्हणूनही ओळखला जातो। आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतील की कोणत्या अहवालामध्ये शाश्वत विकास ही संज्ञा वापरण्यात आली होती, तर तो अहवाल होता ब्रुटलँड अहवाल। हा जो अहवाल आहे, हे जे कमिशन आहे वर्ल्ड कन्व्हर्जेशन स्ट्रॅटेजीनं नेमलेलं हे जे कमिशन आहे, या कमिशनचे अध्यक्ष होते ब्रुटलँड आणि ते नॉर्वेचे PM होते, पंतप्रधान होते। त्यांच्या नावावरूनच याला ब्रुटलँड अहवाल असं संबोधल्या गेलं। मुळामध्ये शाश्वत विकास या संकल्पनेमध्ये 2 संज्ञा आहेत, एक म्हणजे शाश्वतता आणि दुसरा म्हणजे विकास। आता शाश्वतता म्हणजे काय, तर शाश्वतता म्हणजे चिरकाल टिकणे, ऱ्हास न होणे, मानव आणि परिसंस्था यांच्यातील संतुलन टिकण्यासाठी शाश्वतता ही संज्ञा विचारात घेतली जाते। नैसर्गिक जैव प्रणालीची अवनती न होता वापरलेल्या संसाधनाच्या जागी त्या दर्जाची दुसरी संसाधने उपलब्ध करणे ही शाश्वतता असते। एक हा भाग। आता दुसरा शब्द आहे विकास। विकास म्हणजे वाढ, प्रगती, सकारात्मक बदल। हे बदल प्राकृतिक, आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक व लोकसंख्याकीय इत्यादी घटकांमध्ये होतात। विकास हा दृष्टीपथात येणारा व उपयुक्त असतो। विकास हा आर्थिक व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया सांस्कृतिक व पर्यावरणीय घटक आणि त्यांच्यातील आंतरक्रिया यावर आधारित असतो। थोडक्यामध्ये आपल्याला शाश्वत विकास एका शब्दात सांगायचं तर चिरकाल टिकणारा विकास असं आपल्याला अपेक्षित आहे। आपण जर ब्रुटलँड अहवालाची व्याख्या जर बघितली शाश्वत विकासाची, तर ती अशी आहे: शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो भविष्यकालीन पिढ्यांच्या त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणे होय, याला शाश्वत विकास म्हणतात। अशी ब्रुटलँड अहवालानं व्याख्या शाश्वत विकासाची केलेली आहे। शाश्वत विकासाची नेमकी ध्येय कोणती आहेत यावर आधारित पण आपल्याला प्रश्न विचारलेला असतो। शाश्वत विकासाची 17 ध्येय जागतिक स्तरावर निश्चित केलेली आहेत। 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही ध्येय निश्चित करण्यात आली। 2030 पर्यंत ही ध्येय साध्य करायचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेलं आहे। बघा, 2015च्या सभेमध्ये 17 ध्येय ठरली शाश्वत विकासासाठी जागतिक लेवलवर आणि ती 2030 पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहेत। एक थोडक्यामध्ये ती 17 ध्येय कोणती आहे ती बघून घेऊया। पहिलं ध्येय आहे नो पॉवर्टी, म्हणजे सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या गरिबीचे निर्मूलन करणे। दुसरं ध्येय आहे नो हंगर,
भूक मिटविणे, अन्न सुरक्षा साधने, सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे व नैसर्गिक शाश्वत शेतीला प्राधान्य देणे. तिसरं ध्येय आहे गुड हेल्थ, शरीराच्या संदर्भानं आरोग्यपूर्ण जीवन सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे. त्यानंतर चौथं ध्येय आहे क्वालिटी एज्युकेशन, सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे, सर्वांना निरंतर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. पाचवं ध्येय आहे लिंग समानता व महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण व सबलीकरण. सहावं ध्येय आहे पाणी व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे व त्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे. सातवं ध्येय सर्वांना परवडणारी, विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे. त्यानंतर आठवं ध्येय आहे शाश्वत सर्वसमावेशक आर्थिक वाढीला चालना देणे व सर्वांना पूर्णवेळ उत्पादक व चांगला रोजगार उपलब्ध करून देणे. ध्येय 9 पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक व शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे. 10वं ध्येय आहे विविध देशांमधील व देशांतर्गत असमानता दूर करणे. ध्येय 11 शहरे व मानवी वस्त्या अधिक समावेशक, सुरक्षित, लवचिक व शाश्वत करणे. 12वं ध्येय उत्पादन व उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे. 13 हवामान बदल व त्यांच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे. ध्येय 14 महासागर व समुद्राचं संवर्धन करणे. 15 भूपृष्ठीय परिसंस्थेचा शाश्वत पद्धतीने वापर करणे. मग त्याच्यामध्ये सर्व परिसंस्था आल्या. 16वं ध्येय आहे पीस अँड जस्टिस, शाश्वत विकासासाठी शांततापूर्ण व सर्वसमावेशक समाज व्यवस्था प्रोत्साहन देणे. आणि शेवटचं शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे. अशी 17 ध्येये. बघा ही ध्येय तुम्हाला पाठ करायची नाही आहेत, परंतु एकदा दोनदा जर तुम्ही वाचन करून जर घेतली तर जनरली आपल्याला माहीतच आहे जर आपल्याला चिरकाल विकास करायचा असेल तर ही ध्येय युनोनं प्रस्तावित करणं अपेक्षित आहे. आपल्यापुढं काही आव्हानं आहेत की कोणकोणती आव्हानं आहेत. लोकसंख्या वाढ हे एक आव्हान आहे शाश्वत विकासासाठी. नैसर्गिक साधनांचे श्वसन, गरिबी, त्याच्यानंतर असमानता आहे नैसर्गिक संसाधनामध्ये. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नैसर्गिक साधनं उपलब्ध येतं. उपभोक्तावाद, शिक्षण एक प्रॉब्लेम आहे. बेरोजगारी, जागरूकता, शासकीय धोरण. ठीक आहे, तर हे सगळे शाश्वत विकासामध्ये प्रॉब्लेम आहेत. आता आपण एकदम परीक्षेच्या दृष्टीनं काही प्रश्न आलेत का. सेट 2021 मध्ये एक प्रश्न विचारला होता, सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय निश्चित केली आहेत. आपल्या सर्वांना आता पाठ झाले किती 17 ध्येय आहेत. त्यानंतर अजून एखादा प्रश्न आपल्याला पडू शकतो यावर आधारित. 2015च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत शाश्वत विकासासाठी 17 ध्येय जागतिक ध्येय निश्चित करण्यात आली. ही ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट डॅश डॅश पर्यंत ठरवले आहे. तर ही उद्दिष्ट करण्याचं ठरवलं आहे 2030 पर्यंत, म्हणजे पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅश यामध्ये येते. जागतिक अहवाल 1982, डंकेल अहवाल 1991, शाश्वत विकास ध्येय अहवाल 2018, ब्रंटलँड अहवाल 1987. तर ब्रंटलँड अहवाल 1987 मध्ये ते जे कमिशन होतं त्या कमिशनचे अध्यक्ष होते ब्रंटलँड, त्याला ब्रंटलँड अहवाल देखील म्हणतात. या अहवालामध्ये सर्वप्रथम सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट वापरण्यात आली. पाठ करा, समजून घ्या, मात्र यावर आधारित आपल्याला रिपीट क्वेश्चन होऊ शकतो. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने निश्चित केलेल्या शाश्वत विकासाच्या 17 ध्येयापैकी कोणते ध्येय त्यामध्ये समाविष्ट नाही. आता बघा त्या पद्धतीनं प्रश्न आला. आपण जर ती 17 ध्येय एकदा दोनदा जर तीनदा जरी वाचून घेतली तरी पण तुम्हाला सहज सांगता येईल की त्यामध्ये कोणतं नव्हतं. बघा सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण होतं, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा संसाधने होती, अंतरिक्ष पर्यावरण आणि संवर्धन. अंतरिक्ष पर्यावरण कुठं होतं हे येत नाही. महासागर व समुद्राचे संवर्धन होतं, म्हणजेच काय नाही येणार त्याच्यामध्ये, सी येणार नाही. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने आपण यावर प्रश्नसुद्धा क्रिएट करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला येणाऱ्या काही सराव पेपरमध्ये आपल्या टेलिग्रामला आपण हे राहिलेले प्रश्न याच्या संदर्भानं अपलोड करूयात. तर जे विद्यार्थी यावर्षीची सेट एक्झाम देतात
त्यांच्यासाठी आपण पेपर क्रमांक 1 साठी सिरीज घेत आहोत. 15 PDF पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील. या 15 PDF पेपरची फीस असणार आहे 500 रुपये आणि या प्रत्येक प्रश्नपत्रिकेचं तुम्हाला व्हिडिओद्वारे सुद्धा विश्लेषण आम्ही देणार आहोत. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर गुगल पे किंवा फोनपे करून ही फीस पे करू शकता. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. या तारखेला म्हणजे 24 डिसेंबर 2023ला पहिला पेपर, 31 डिसेंबर 2023ला दुसरा, 7 जानेवारी 2024ला तिसरा, तर लास्ट पेपर असेल आपला 15वा 31 मार्च 2024. या प्रत्येक डेटला मॉर्निंगला 11 वाजता तुम्हाला पेपर पाठवण्यात येतो. त्याच डेटला दुपारी 2 वाजता आन्सर की आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ. जर तुम्ही हा व्हिडिओ नंतर ऐकत असाल तर झालेले पेपर तुम्हाला लगेच मिळतील. त्या तारखेच्या पुढचे पेपर मात्र तुम्हाला दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच मिळतील. धन्यवाद.